आपण बघतो आयडीएलच्या दहीहंडी उत्सवामध्ये कशा प्रकारे हे दृष्टीहीन गोविंदा पथक नयन फाउंडेशनचे दृष्टीहीन पुरुष गोविंदा पथक आहे ते आता आपले थर रचताना पाहायला मिळतंय। आपण बघतोय पहिला थर, त्याच्यानंतर दुसरा थर, त्याच्यानंतर तिसरा आणि चौथा, 4 थर हे रचणार आहेत। खरं तर दहीहंडी उंच आहे, मात्र 4 थर देऊन हे सलामी देतील। कशा प्रकारे आधार एकमेकांना ते देत आहेत, कारण दरवर्षी विविध दहीहंडी उत्सवामध्ये नयन फाउंडेशन अशा प्रकारे हे दृष्टीहीन पुरुष गोविंदा पथक सहभागी होत असताना एकमेकांचा आधार घेत कशा प्रकारे हे एकावर एक चढत। आणि रोहित शर्मा T20 वर्ल्ड कप विजेता भारतीय संघ आणि रोहित शर्माला मानवंदना यांच्याकडे दिली जाते। 1, 2, 3 आणि 4 थर यांनी रचलेले आहेत। आणि कशा प्रकारे हे दृष्टीहीन गोविंदा पथक आहे, खरं तर त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण ज्या प्रकारे बॅलन्सिंग त्यांनी केलेलं आहे, ज्या प्रकारे एकमेकांचा आधार घेत त्यांनी 4 थर रचलेले आहेत। आणि संपूर्ण नयन फाउंडेशनचे स्वयंसेवक पूर्णपणे मदत करतात। 1.5 ते 2 महिन्यांची त्यांची प्रॅक्टिस असते आणि या प्रॅक्टिसच्या जोरावरच ते दरवर्षी अशा प्रकारे या दहीहंडी उत्सवामध्ये सहभागी होत असतात। आणि कशा प्रकारे प्रॅक्टिस केली जाते, आपल्यासोबत काही यात सहभागी आहेत। दादा मला सांग, किती दिवस प्रॅक्टिस करता तुम्ही? किती दिवस प्रॅक्टिस होती तुमची? किती दिवसाची प्रॅक्टिस? 1.5 महिना प्रॅक्टिस? 1.5 महिना दरवर्षी सहभागी होतात तुम्ही? किती तर आता हे 4 थर लावले, अजून कुठे कुठे जाणार आहात तुम्ही? अजून मुंबई ठाणा दोन्ही पल्ले, मुंबई जिल्हा आणि ठाणे जिल्हा दोन्हीकडे आम्ही जाणार आहे। किती थर लावणार? 4 थर लावणार की जास्त? नाही, 4-5 दोन्ही याची आम्ही ट्राय करतो। 4चे आमचे कंपनी प्रॅक्टिस किती थराची तुमची? आमची प्रॅक्टिस 5 थरांची प्रॅक्टिस आहे। किती जण आहात तुम्ही? आम्ही टोटल 60 जण आहेत। त्यामुळे कशा प्रकारे तुम्ही यांना प्रॅक्टिस करवता? गेला 1.5 महिना सराव चालू आहे याचा। 1.5 महिना सराव झाला, गुरुपौर्णिमेपासून सुरू होतो। 11वं वर्ष आहे। आमचे संस्थेचे संस्थापक आहेत पोन्नलगर। किती अवघड आहे, कारण आधार घेताना सुद्धा दिसणं गरजेचं, मात्र हे सगळे दृष्टीहीन आहेत आणि एकावर एक थर ते रचताना पाहिला। आपले जे मुलं आहेत ते विविध खेळांमध्ये पारंगत आहेत, त्यामुळे हे शिकवताना त्यांना काहीच आपल्याला त्रास होत नाही। लोक आपले मलकाम करतात। अडचण होते यांना प्रॅक्टिस शिकवताना त्यांना? नाही, काहीच अडचण नाही, कारण मॅरेथॉनला पळणारी मुलं आहेत आपल्या इथे। 10 किलोमीटर, 22 किलोमीटर, 21 किलोमीटर, 42 पण पळतात। आणि नेहमी किती आता उत्सवाला जाणार आहात? दहीहंडी उत्सवाला आता हे तर झालं, अजून किती? जवळपास 15ची बुकिंग आहे, पण आम्हाला यायला उशीर झालाय। मग आम्ही जवळपास 12 तरी करू कमीत कमी। तर जसं मी आधी म्हटलं की कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण त्यांनी असं सांगितलं की आम्हाला अजून 8 ते 10 दहीहंडी उत्सवामध्ये जायचं आहे। आणि ज्या प्रकारे त्यांनी थर लावला, एक सलामी दिली 4 थर लावून, आणि त्यानंतर आता विविध ठिकाणी ते जाण्याचा प्रयत्न करतायत। आणि नयन फाउंडेशन दरवर्षी अशा प्रकारे सलामी देतं, या दहीहंडी उत्सवात सहभागी होतं। कॅमेरामॅन अरविंद मार्गे, मी वेदांतने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।